बदलापूरमधील काका गोळे फाउंडेशनच्या माध्यमातून वर्षातलं पहिलं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे। 4 महिन्यातून एक असे वर्षात 3 रक्तदान शिबिरे काका गोळे फाउंडेशनच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहेत। 2024 मध्ये सुद्धा त्यांनी वर्षातून 3 रक्तदान शिबिरं राबवली होती। या रक्तदान शिबिरात शेकडो रक्तदात्यांनी सहभाग घेतला होता। 2025 मधील पहिलं रक्तदान शिबिर काका गोळे फाउंडेशनच्या माध्यमातून रविवारी आयोजित करण्यात आलं होतं। संकल्प सेवा समिती, काका गोळे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे साखळी शिबिर रक्तदान पार पडलं। मागील 20 वर्षांपासून काका गोळे फाउंडेशनच्या माध्यमातून बदलापूर शहरात रक्तदानाची चळवळ अविरतपणे सुरू आहे। त्यांच्या शिबिराच्या माध्यमातून 10,000 पेक्षा जास्त नागरिकांनी रक्तदान केलं आहे, तर बदलापूर शहरातील जवळपास 1,000 पेक्षा अधिक रुग्णांना याचा लाभ झाला आहे। यावर्षी पहिल्याच शिबिरात 200हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केलं। गेले 21 वर्ष आमच्या काका गोळे फाउंडेशन आणि संकल्प सेवा समिती या माध्यमातून आपण बदलापूरसाठी रक्तदान शिबिरं घेतो आहे। KM हॉस्पिटल, जे महानगर, प्लाझ्मा ब्लड बँक, अर्पण ब्लड बँक या सगळ्यांबरोबर आपण रक्तदान शिबिरं घेत असतो। आजपर्यंत बदलापूरमधील 10,000 पेक्षा अधिक नागरिकांनी आपल्या इथे रक्तदान केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही बदलापुरातल्या 1,000 पेक्षा अधिक नागरिकांना रक्ताचा आत्तापर्यंत पुरवठा केलेला आहे, जो बहुतेक वेळा मोफत स्वरूपाचा असतो आणि फार मोठी रक्तदानाची चळवळ या निमित्ताने आपल्या शहरात गेले 20 वर्ष आम्ही राबवतो आहे। हे फक्त आमचं एकट्याचं काम नाही, तर आमच्याबरोबर असलेले आमचे शेकडो मित्रमंडळी आणि हितचिंतक यांच्यामुळेच हे शक्य होतं आहे आणि आमच्याकडे 50 वेळा किंवा 90 वेळा असे सुद्धा रक्तदान करणारी अनेक आमची मित्रमंडळी आहेत आणि या सगळ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आम्ही राबवत असतो आणि यापुढेही हा कार्यक्रम असाच चालू राहील। गेल्या वर्षीपासून आम्ही आता नवीन संकल्पना एक घेतलेली आहे, ती म्हणजे एका वर्षातनं 3 वेळा आम्ही रक्तदान शिबिरं घेतो आहे, म्हणजे दर 4 महिन्यांनी एकदा, आणि त्यामुळे सगळ्या रक्तपेढ्यांना हा सातत्याने रक्तपुरवठा आपला होत राहतो, ही त्याच्याबाबतीत संकल्पना आहे। धन्यवाद।